स्वतःच्या या मोर्चाकडे. त्याच्यामुळे आता तो धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. सरळ पकडा ऑडिओ मोर्चाची तर मला असं वाटतं गरज नाहीये, पण सेलिब्रेशन करायचं की नाही याचा निर्णय पण आम्ही सगळेजण मनापासून खुश आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हे खरं तर त्यांच्या शक्तीचं यश आहे की त्यांनी जी शक्ती दाखवली, जी या म्हणजे एक हुकुमशाही पद्धत जी चाललेली त्या हुकुमशाहीला मोडण्याचं काम त्यांनी केलं. लोकांच्या मनातली सत्तेची भीती ही त्यांनी पूर्णपणे काढून टाकली आणि मला असं वाटतं भारतात जन्म पाहणाऱ्या हिटलरला त्यांनी थांबवलं. पण तुम्ही असं म्हणतात की तुम्हाला सुद्धा आनंद झालेला आहे, त्यामुळे तरुणाईत सुद्धा एक उत्साह आहे, त्यामुळे विजयी सभा होईल का? मला वाटतं याचा निर्णय करू. मी तर साहेबांना विनंती करेन कराच म्हणून. बाकी मी आज अनेकांनी खरं तर साकडं देखील घातलेलं बघायला मिळालं. घराघरात साकडं घालण्यात आलं होतं की सरकारला सुरू केली. मला असं वाटतं आज आषाढी एकादशी सुरू आहे आणि त्याला स्फूर्ती दिली आहे, त्यामुळे खूप आनंद झालाय. आणि या मुलांसाठी मला खास करून आनंद आहे, त्यांनी ज्या पद्धतीने ती एकता दाखवली आणि पोलिसांच्या लाट्या काट्या पोलिसांचा त्रास सहन करून आज आमच्या मुंबईतील सगळे विद्यार्थी रोज शिवाजी पार्कवर येत होते, रोज बिचारे आंदोलन करत होते, रोज पोलीस त्यांना ठेवत होते आणि रोज पोलिसांपासून ते पळत होते. त्यांचं मनापासून कौतुक थ्री चीअर्स म्हणतात. आणि या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं दिल्लीत बोलून देण्यात आलं. शिक्षण मंत्री करतात ठीक आहे.